जास्त अंडी स्टोअर करून ठेवायची असेल तर त्यासाठी ना हा ट्रे एकदम बेस्ट आहे। 24 अंडी यामध्ये येतात। आणि बघा एक चूक झाली, यात ना मी आवळ्याचं ज्यूस काढून ठेवलं होतं आणि चुकून ती बॉटल मी फ्रीजरमध्ये ठेवली। खरं तर मला फ्रीजमध्ये ठेवायची होती, पण आता ते सगळं मेल्ट होऊ देते आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये काढून घेते। आता हा जो अंड्यांचा ट्रे आहे तो मी टॅग करते, म्हणजे तुम्हाला ही ब्रेकफास्टमध्ये बॉइल्ड एग किंवा अंडी खायची सवय असेल ना तर त्यासाठी कामात येईल। नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर थोडे कपडे धुवायचे होते, म्हणजे कालीन धुवायचे होते, कंबल धुवायचे होते, ते सगळे वॉश करून घेतले। आणि बाल्कनीतली झाडं बघा किती मस्त सुंदर फुलं फुलली आहे। जास्वंदाचं एखाद दुसरं फूल येतच आणि हे एक्झोरा एकदा आलं ना की याची फुलं खूप दिवस राहतात। आता थंडी असूनही हे जे इडलीचं बॅटर आहे ना इतकं मस्त फर्मेंट झालं आहे। मी 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये लावलं होतं, एक मी खाली आणि एक ओव्हनमध्ये ठेवलं होतं, पण काहीच फरक नाही, दोन्हीही खूप छान फर्मेंट झाले आहेत। आपली आंघोळीच्या आधीची कामं नंतरची कामं ती काही संपणार नाही आहे। मस्त आंघोळ केली, पुसून घेतलं आणि हे जे 5 मिनिटं असतात ना ते खरंच मनाच्या समाधानासाठी असतात। 5 मिनिटं तरी आंघोळीनंतर उन्हात उभं राहावं असं वाटतं। मस्त ऊन पडतं अंगावर आणि त्यानंतर मग कुठे कामांची सुरुवात होते। तर तुम्ही सुद्धा विटॅमिन डी घेत जा बरं का। आता स्वयंपाकाची सुरुवात करायची होती आणि आठवलं की चला आत्ता आपण आवळ्याचा ज्यूस घेऊया, कारण सकाळी जेव्हा घ्यायचा होता तेव्हा तो पूर्ण बर्फ होता। तसंही आवळ्यामध्ये बरेचसे विटॅमिन्स असतात आणि ते आपल्यासाठी चांगलेही असतात, स्किनसाठी, हेअरसाठी। तर आता रोज 1 ग्लास असं आवळ्याचं ज्यूस घेणार आहे आणि छान असतं आपल्यासाठी। तर आत्ता कुठे माझ्या कामांची सुरुवात आहे, चला तर मग आवळ्याचा ज्यूस घेते आणि माझ्या कामांची सुरुवात करते। आपण भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। चला बाय।